इन्शुरन्स क्लेम विमा दावा We remember God at the time of danger. Insurance company as like a God, help to the policy holder. Business is a open risk. Future of the business is uncertain. Business always facing with a danger of heavy loss due to fire activities. Business will stop. For safety from the probable loss, for security, businessman generally taking the fire insurance policy. आपण अडचणीच्या वेळेस देवाची आठवण करतो. अगदी त्याच पद्धतीने व्यवसायाचा देव म्हणजे विमा कंपनी. विमा कंपनी व्यवसायात होणारे जे संभाव्य धोके आहेत, अनिश्चित धोके आहेत, त्या धोक्यापासून जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी पुढे येते. म्हणून बऱ्याच वेळेला भविष्यात व्यवसायात आग लागली किंवा अशा कारणामुळे व्यवसाय बंद पडत असेल तर ज्या व्यवसायांनी पॉलिसी घेतली असेल त्यांना विमा कंपनी मदतीचा हात देते, पुन्हा व्यवसाय चालू करण्यासाठी सहकार्य करते. तर यात पॉलिसी कशी असू शकते? लॉस ऑफ स्टॉक ओनली किंवा लॉस ऑफ प्रॉफिट ओनली. आता लॉस ऑफ स्टॉक ओनली म्हणजे काय? तर यात प्रामुख्याने ओपनिंग स्टॉक, खरेदी केलेला माल यांची बेरीज, त्यामधून क्लोजिंग स्टॉक वजा केला तर आग लागल्याच्या तारखेला किती रुपयाचा माल नष्ट झाला याची माहिती मिळते. यात मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करावा लागतो. आता आपल्या आग लागल्याच्या तारखेपर्यंतचा तो ट्रेडिंग अकाउंट असतो. यात ओपनिंग स्टॉक, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, वेजेस हे सगळे DRला आणि CRला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक आपण हे आतापर्यंत शिकत आलेले ट्रेडिंग अकाउंट काढायचं. याचा प्रॉफिट काढायचा, ग्रॉस प्रॉफिट समजा 1 लाखाची सेल्स असेल तर प्रॉफिट 20,000 झाला तर त्याचा रेट काढायचा असतो. तो रेट MCQमध्ये विचारला जाऊ शकतो. मग पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100 केला की मिळतो. अमाऊंट ऑफ क्लेम बरोबर काय सांगितलं? अमाऊंट ऑफ पॉलिसी भागिले टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर गुणिले लॉस ऑफ स्टॉक हे सूत्र वापरून ते काढायचे. यात सॉल्वेज्ड असा एक शब्द आला आहे. सॉल्वेज म्हणजे सेव्ड. आग लागली मालाला पण अग्निशामक दलाची गाडी आली किंवा तुमच्या काही कर्मचाऱ्यांनी, सुरक्षा दलांनी काही माल वाचवला तर जेवढा माल वाचवला असेल त्याला सॉल्वेज्ड किंवा सेव्ड म्हणतात. आता स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं करायचं आहे? तर स्टॉकचं व्हॅल्युएशन 2 प्रकारे असतं. एक तर 10% ओव्हर असतं, अबो असतं किंवा 10% बिलो असतं. आता स्टॉकची व्हॅल्यू 10% जास्त म्हटले असेल तर जो काही स्टॉक असेल त्याला 110 भागाकार करायचा. स्टॉकची व्हॅल्यू 90% असेल तर त्या ठिकाणी त्याला 90 भागाकार करायचे. म्हणून ओव्हर व्हॅल्यूमध्ये ते 100मध्ये अधिक करून भागाकार करायचा आणि अंडर व्हॅल्यूमध्ये 100मधून तेवढे टक्के वजा करून भागाकार करायचा. मग ॲक्च्युअल स्टॉक मिळतो. यात शॉर्ट सेल्सचा एक पॉईंट आहे. यात एक्सपेक्टेड सेल्स आणि ॲक्च्युअल सेल्समधला जो काही फरक असेल त्याला शॉर्ट सेल्स असं म्हटलेलं आहे. किंवा एस्टिमेटेड, एक्सपेक्टेड, स्टँडर्ड सेल्समधून ॲक्च्युअल सेल्स वजा केला की शॉर्ट सेल्स मिळतो. यात एक ॲव्हरेज क्लॉज असतो. तर ते खास करून मालाची जी किंमत आहे विमा घेतलेल्या त्यावरती ते अवलंबून असतं आणि ॲव्हरेज क्लॉज खास करून जे नुकसान होणार आहे त्या नुकसानीबद्दलचं कॅल्क्युलेशन किंवा दाव्याची रक्कम काढताना वापरली जाते.
नेट क्लेम बरोबर लॉस ऑफ स्टॉक गुणिले पॉलिसी व्हॅल्यू आणि स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. मग स्लो मुव्हिंग गुड्स, पिरियड ऑफ इंडेमिनिटी असे अनेक पॉईंट यात विचारात घेतले जातात. एक ओव्हर व्हॅल्युएशन स्टॉक आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. त्यावर MCQ विचारला जातो. ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट आहे, समजा 40,000 ग्रॉस प्रॉफिट आहे, 1 लाखाची सेल्स आहे, 1 लाखाला 40,000 मिळतं, 100ला किती, अशा पद्धतीनं ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढायचा असतो. तो MCQ मध्ये विचारला जातो. ट्रेडिंग अकाउंट काढलं तर या प्रॉब्लेममध्ये याचा ग्रॉस प्रॉफिट 40,000 आला, मग रेट काढायचा ग्रॉस प्रॉफिटचा. मग एस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट काढताना यात ओपनिंग स्टॉक दिलेला असतो. कसा, पहिल्याचा जो क्लोजिंग स्टॉक आला तो दुसऱ्याचा ओपनिंग स्टॉक असतो. त्यानंतर परचेस घ्यायचं, सेल्स घ्यायचे, क्लोजिंग स्टॉक काढायचा असतो. DRला ग्रॉस प्रॉफिट जो वर रेट काढला त्या रेटनं 40% काढायचा विक्रीवर. हे विक्री 50,000 आहे, यावर 40% काढलात 20,000 आले, टोटल 85,000 होतात. मग ते क्लोजिंग स्टॉकची रक्कम जो काही फरक येतो ते आहे. मग क्लोजिंग स्टॉक ॲट द डेट ऑन द डेट ऑफ फायर हे घेतलात, त्यामधून सेव्ड घेतलात, बाकीची रक्कम क्लेमची असते. असा दुसरा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. इथे 55,000 हा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आला, त्यामधून सेव्ड वजा केलात, क्लेम मिळाली. अशाच पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट काढलात, ग्रॉस प्रॉफिट 1 लाख आलेलं आहे, त्याचा रेट 20% आला. याच 20%ने इथं 3 लाखावरती तुम्ही काय केलं, ग्रॉस प्रॉफिट काढला, 60,000 आला. हे ओपनिंग स्टॉक म्हणजे मागचा क्लोजिंग स्टॉक जो होता तो घेतला, परचेस घेतलं, सेल्स घेतलं आणि इथे जे काही फिगर आली त्याला क्लोजिंग स्टॉक म्हटलं. मग 41,000 हा क्लोजिंग स्टॉक आहे ऑन द डेट ऑफ फायर, त्यामधून सेव्डचे वजा केले, लॉस ऑफ स्टॉक आला. क्लेम काढताना काय सूत्र सांगितले पहा, इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट त्याला सम इन्शुअर्ड अमाऊंट म्हणतात भागिले टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि लॉस ऑफ स्टॉक, हे सूत्र वापरायचे आणि काढायचे. याच पद्धतीचे प्रॉब्लेम असे विचारले जातात. तुम्ही यातले बाकीचे प्रॉब्लेम सोडून पाहायचे. 1 ते 6 पर्यंतचे किंवा 8 पर्यंतचे प्रॉब्लेम तुम्ही घरी सोडून पहा. आपलं जे पुस्तक आहे फायनान्शियल अकाउंटिंगचं, त्या पुस्तकातून हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. जेवढे प्रॉब्लेम सोडवत जाल तेवढा तुमचा फायदा होईल. साधारणपणे यातले 6 ते 8 नंबरच्या प्रॉब्लेमपर्यंतचे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, ठीक आहे.